महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गणेश रामनाथ निकम याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, तडीपारीच्या आदेशाला स्थगिती। श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक भुरटे गुन्हे घडत होते। त्याचप्रमाणे जमाव जमवून गर्दी करणे, पोलीस ठाण्यावरती जमाव घेऊन येणे, काही भुरट्या चोरीच्या घटना सुद्धा घडल्या होत्या। अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या। या घटनांमुळे श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून 4 युवकांचा तडीपारीसाठी माननीय प्रांताधिकारी श्रीवर्धन यांच्याकडे अर्ज केला होता। त्या अर्जावरती सुनावणी होऊन सदर 4 युवकांना श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीतून तडीपार करण्यात आले होते। यातील काही सराईत गुन्हेगार असून रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। तर गणेश रामनाथ निकम यावरती श्रीवर्धन पोलीस ठाण्यातच गुन्हे दाखल होते। सदर आदेशाला कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे तडीपार रद्द होण्यासाठी अपील करण्यात आले, परंतु कोकण आयुक्तांनी अपील फेटाळल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये तडीपारीपासून दिलासा मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती। या याचिकेमध्ये सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी कोकण आयुक्त यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे। त्यामुळे गणेश निकम यांचा श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीमध्ये येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।